भाताच्या रानात काय करायला सवय? बकरी बसवायला सवय? बकरी कुठे आली नाही तुमच्या अजून? भाताच्या रानात बकरी बसवी त्याला पहिल्यांदाच बघितलं बघा. हे खाली नेट टाकले हे चौकोन बरोबर अशा एवढ्या जागेत बसणार आहे. भरपूर एरिया मोठा झाला. 2-3 दिवस बसणार आहे का? 4 दिवस. बाहेर येत नसतील बकरे. बकऱ्यासनी बाहेर यायला जागा नाही ना. नैसर्गिक खात तुम्ही भाताच्या रानात बकरी बसवायला आहे आम्ही पहिल्यांदाच बघितलं. तुम्ही भाताच्या शेतामध्ये का बकरी बसवत असं तेवढं सांगा आम्हाला. बकरी म्हणजे भाताच्या रानाला दडदडीत होतंय. परत म्हणजे पोकळी जात नाही. त्यामुळे म्हणजे जमीन माती खाली पोकळ राहत नाही आणि दडपून राहिल्यामुळे भाताला फुटवा जास्त आणि लोंबी पण भाताला चांगली पडते. भात फॉल जात नाही. भातामध्ये जे फॉल वगैरे निघतात ते निघत नाही. आणि ॲव्हरेज पण गावते. परत लागवडीच दर वाढल्यात त्यामुळे आम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती सेंद्रिय खत घालून आपलं सेंद्रिय शेती झाली. कमी खर्चाचं लागवड. कमी खर्चात. बकरी येतील आता एवढ्यात. बकरी आता येतील. तिकडे गेली तर तिकडे बकरी आली आणि तिकडे पिल्ली ठेवली आली सगळी पळत आली इकडं आणि कशी प्यायला लागली आपापल्या आईला जाऊन कशी बिल्ल गेली तुम्ही. काळ घ्या नाही बारकी पिल्ली बघ कशी आपल्या आई आल्या तर म्हणून कशी करायला बघ कशी शोधायला लागली बाबा आपल्या आईला. मंडळी काय भारी वाटायला माहित आहे. ही छोटी छोटी पिल्ला आहेत ना ही आज दिवसभर इथं बांधून ठेवलेली होती. त्यांना पिंजऱ्यात बांधून घेतल्यासारखी बांधली होती आणि आज त्यांची आई चरून बाहेरून आल्यानंतर हे पहा अशी त्यांना बिलगली आहेत. खूप छानच वाटतंय. मस्तच वाटायलंय. अशी पिल्ली सगळी पळत आली बघा इथनं त्या बाजूला तिकडे ठेवली होती त्यांना सगळ्यांना आणि सगळी पळत आली. बकरी जी आली आणि बघितली ते त्यांना तिथून सोडलं ते सगळी पळत आपल्या आईजवळ आली. एवढ्या बकऱ्यातून आपली आई त्यांनी ओळखली. किती बकरी आहेत बघा किती असतील? 300 बकरे आहेत. त्या बकऱ्यामध्ये ज्या थोडीशी पिल्ली आहेत ना त्या प्रत्येक पिल्ल्यानं आपापली आई ओळखून आपल्या आईजवळ गेलीत. माणसांच्यात आणि या बकऱ्यांच्यात जनावरांच्यात काही फरक नाही. आणि आता हे भात बघा हे भात काय बकऱ्यांच्या पायानं खाली राहत नाही आणि हे नंतर म्हणतात येते माहित नाही हे भात परत चांगलं येईल का नाही. पण यांना गॅरंटी आहे दादांना या की यातमध्ये भात हे चांगलं पीक येणार ह्या बकऱ्यांच्यामुळं. जाळी पण आता बघा या साईडची थोडीशी बांधायची फक्त राहिली आणि बाकी चारी बाजूनी बांधून झाली. तर मंडळी ही बकरी आता आमच्या इकडे पाऊस चालू झाल्यानंतर सांगोला पंढरपुराकडे जातात. हे पहा आता ही रात्रभर इथे बसणार आणि सकाळी उठून परत चरायला जाणार.
भातात बकरी बसवायची पद्धत ही जरा म्हणजे जुनीच आहे, पण आमच्याकडे जरा नवीन आहे. म्हणजे आमच्याकडे कधी कोणी बसवत नाही भातात बकरी, पण ह्यांनी पहिल्यांदाच बसवलीत. गेल्या वर्षी पण बसवली होती, पण त्यांचा रिझल्ट चांगला होता. म्हणजे भात त्यांना पीक जास्त गावलं, म्हणून आता यावर्षी सुद्धा त्यांनी भातात बकरी बसवलीत. तुम्हाला कोणाला जर माहिती असेल की भातात बकरी बसवल्यानंतर पीक चांगलं येतं की नाही, हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, धन्यवाद.